नमस्कार भक्त हो. आज आपण जाणून घेणार आहोत मौनी अमावस्येचं खरं आध्यात्मिक महत्त्व आणि या दिवशी काय केल्याने पुण्य लाभतं आणि त्याचबरोबर या दिवशी काय टाळलं पाहिजे. तर मौनी अमावस्या म्हणजे काय? मौनी अमावस्या म्हणजे मन, वाणी आणि विचार यांचे शुद्धीकरण. या दिवशी मौन पाळल्याने मनातील नकारात्मक विचार शांत होतात आणि आत्मशांती मिळते. जर तुम्हीही कुठल्या तणावात असाल तर तुम्ही हा उपाय नक्की करू शकतात. या दिवशी हा उपाय अतिशय फायदेशीर ठरेल आणि तुमचं अख्खं वर्ष अगदी चांगल्या प्रकारे जाईल. मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर काय करावे? सकाळी लवकर उठून स्नान करावे. नदी स्नान शक्य नसेल तर घरच्या पाण्याने स्नान केलं तरी चालतं. स्नानानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्या आणि म्हणा ओम सूर्याय नमः. यानंतर ओम नमः शिवाय किंवा रामनाम किंवा हे किमान 108 वेळा जप करा. शक्य असल्यास 1008 वेळा करू शकतात. पितृतर्पण आणि दान. मौनी अमावस्या हा दिवस पितरांना तृप्त करण्यासाठी अत्यंत श्रेष्ठ मानला जातो. काळे तीळ, पाणी, तांदूळ यांनी तर्पण करा. शक्य नसेल तर मनापासून पितरांना स्मरून प्रार्थना करा. गरीब गरजू लोकांना अन्नदान किंवा वस्त्रदान केल्यास अनेक जन्मांचे दोष दूर होतात आणि तसेच आपल्याकडे अन्नदान आणि वस्त्रदान हे अतिशय उच्च दान मानले जाते. त्यामुळे तुम्ही या दिवशी अन्नदान व वस्त्रदान नक्कीच करा. जास्त शक्य नसल्यास थोडे तरी केल्यास चांगलेच आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी नेमकं काय टाळायचं? या दिवशी भांडण, शिवीगाळ, खोटं बोलणं, व्यसन, वाईट विचार हे सगळं टाळा. मौन फक्त बोलण्यात नाही तर मनातही पाळायचं असतं. आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे, मौनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी काय करावं? संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि देवाला प्रार्थना करा. आजच्या दिवशी वाईट सवय सोडण्याचा घेतलेला संकल्प नक्कीच सफल होतो. हा दिवा तुम्ही चंद्राला अर्पण म्हणून लावू शकतात. म्हणजेच तुम्ही मोकळ्या आकाशाखाली म्हणजेच तुळशीपाशी हा दिवा नक्की लावू शकता. या दिवशी लक्ष्मी मातेचे पूजन करून लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आणि वर्षभरात घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी लक्ष्मी मातेला या दिवशी खीर नक्की अर्पण करावी. शेवटचा संदेश मी तुम्हाला सांगते. मौनी अमावस्या म्हणजे फक्त उपवास नाही तर स्वतःला ओळखण्याचा दिवस आहे. म्हणजे या दिवशी तुम्ही मौन व्रत करून स्वतःला ओळखायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय असं लिहायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुम्हाला भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद. आपलीच वाहिनी डिजिटल डीजी मराठी.